सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी रचलेल्या काही स्तोत्रांचा अल्पसा परिचय करून घेत आहोत. त्याच्यामध्ये सगुण स्तोत्र आहेत, निर्गुणाची स्तोत्र आहे, क्षमायाचना आहे, उपदेश आहे, बोध आहे, साधना कशी करायची हे सांगितलं आहे. अनेक पंचकं, षटकं, अष्टकं अशीही आपण अभ्यासतो आहोत आणि त्याच्यामधनं आपल्याला काही बोध मिळतो आहे, काही शिकायला मिळतं आहे, काही सौंदर्यदृष्टीचा आणखीन एक वेगळा परिचय होतो आहे. असं करत करत आपली जवळजवळ आता स्तोत्र तर झाली, त्याच्यानंतर आता आपण प्रकरणं ज्याच्यात आहे असं चरपट पंजरिका पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण द्वादश पंजरिका, त्याचंच एक्सटेन्शन म्हटलं येईल असं हे द्वादश पंजरिका स्तोत्र पाहतो आहे. आणि त्याच्यातले 5 श्लोक, 5 कडवी मागच्या भागात आपली अभ्यासून झाली होती. याच्यामध्ये भक्तिभाव थोडा कमी आहे, पण ज्ञान आणि वैराग्यावर विशेष भर दिलेला आहे. असं हे ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. या एकूण दृश्य विश्वाविषयी, हे दृश्य विश्व कसं आहे, आभासी आहे, स्वप्नवत आहे. जसजशी या दृश्य जगताविषयी अरुची उत्पन्न होईल, नावड उत्पन्न होईल, तसतसं भगवंताकडे जास्त ओढा वाढत जातो. म्हणजे जसं जसं मनामध्ये विराग, वैतृष्ण्य निर्माण होईल, तसं तसं ज्ञानाकडची ओढ, ज्ञानाची ग्रहणशीलता वाढत जाते आणि कधीतरी त्याच्यातूनच आत्मज्ञानाचा उदय होतो. त्यामुळे हे ज्ञान आणि वैराग्य ह्याच्यावर भर असलेलं हे द्वादश पंजरिका स्तोत्र आहे तरी काय, हे विश्व ज्याच्यामध्ये आपण रममाण होतो. सर्वसामान्य माणसांना रोजचं जीवन जे आहे कितीही दुःखमय असलं तरी हवंसं वाटतं. आपली माणसं, आपलं घर, आपली शेतीवाडी, आपली गुरंढोरं, आपला संसार, आपलं ऑफिस, व्यवसाय, धंदा ह्याच्यातच आम्हाला रुची वाटत असते. हे सोडून जर का परमेश्वराचं ध्यान करा, भजन करा असं सांगितलं तर सामान्य माणसाला सहसा ते फारसं रुचत नाही. आणि रुचलं, पटलं तरी काही वेळातच त्याचं संपून जातं. म्हणजे त्याच्यामधली जी गोडी आहे ती संपून जाते. मग ह्याच्यासाठी एकाविषयी नावड उत्पन्न व्हायला पाहिजे. कशा? जे अनित्य आहे, जे टिकणारं नाही आहे, त्याच्याविषयी नावड उत्पन्न झाली तर मग खरं काय आहे, शाश्वत काय आहे, चिरंतन काय आहे, कशातून माझं खरं आत्मकल्याण साधणार आहे हे कळायला लागलं की मग त्याचा ध्यास लागतो. आणि त्याच्यासाठीच हे द्वादश पंजरिका, म्हणजे ह्याच्यात द्वादश जरी म्हटलं असलं तरी आहेत 15 श्लोक. 12 आहेत ते तत्त्वज्ञानाचे आहेत आणि पुढचे 3 आहेत ते फलश्रुतीचे असे श्लोक सांगितलेत. याच्यातले 5 श्लोक आपण पाहिले, पुढचे 5 मात्र आज बघणार आहोत. काय सांगितलं आहे बघा. प्रत्येक श्लोक, आणि हे कुठे ना कुठे येऊन गेले बरं का पूर्वी, कारण हे शेवटी पुनरुच्चार करावा लागतो. त्यामुळे जसं समर्थांनी सांगितलं आहे, विवरता विशेषाविशेष कळो लागे. विवरण केलं की विशेष काय, अविशेष काय हे कळायला लागतं. किंवा नित्यानित्य विवेक, सारासार विवेक हा पुन्हा पुन्हा एकदा ऐकल्याने अध्यात्म समजत नाही. तत्त्वज्ञानाचं आकलन चटकन होत नाही, ते पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. आणि भरभर ऐकूनसुद्धा चालणार नाही. पुन्हा पुन्हा काही
अंतरानंतर पुन्हा पुन्हा ते ऐकलं तरच ते मनात ठसतं. तशाच आचार्यांच्या स्तोत्रामध्ये कधीकधी शब्द वेगळे आहेत पण तत्त्व तेच आहे. पण म्हणून काही असं नाही आहे की आचार्यांना काही दुसरं सुचलं नाही म्हणून त्यांनी सांगितलं आहे, असं नाही आहे. आपल्यासाठीच, आपल्या मनावर हे पुन्हा पुन्हा बिंबवण्यासाठी आचार्य तेच तत्त्व वेगवेगळ्या शब्दामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. आता आजचा पहिला श्लोक काय येते बघूया. द्वादश पंचरिकामधला 6वा श्लोक आहे. सुरमंदिर तरुमूल निवासः. सुरमंदिर तरुमूल निवासः शय्याभूतलमजिनं वासः सर्व परिग्रह भोगत्यागः कस्य सुखम न करोति विरागः. आपल्यालाच प्रश्न विचारले, कस्य सुखं न करोति विरागः. कुणाला बरं सुखकर होणार नाही असा रेटॉरिकल क्वेश्चन विचारला आहे, प्रश्न विचारला आहे की कुणाला बरं ह्याच्यातनं सुख होणार नाही. तर ह्याचं उत्तर अगदी सरळ आहे की सगळ्यांना ह्याच्यातनं सुखच मिळणार आहे. काय, कुणाला, कशाविषयी बोलत आहेत आचार्य ते तरी बघूया. खरं म्हटलं ना तर निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे. परमेश्वरांनी जेव्हा एखाद्या जीवाला निर्माण केलं, ज्यांनी चोच दिली आहे तो चारा पण देतोच. ज्यांनी चोच दिली आहे तो चारा देतच असतो. त्यामुळे परमेश्वराने एवढी जीवसृष्टी निर्माण केली आहे, तिच्या भरणपोषणाची सोय त्यांनी करून ठेवली आहे. पण आपला त्याच्यावर विश्वास नाही ना. आपल्याला वाटतं त्याचं लक्ष नसेल तर मला सोय करायला हवी, असा आपला कर्तृत्वाचा अभिमान आहे आपल्याकडे. त्यामुळे अहंकार आहे की मीच केलं तरच होणार आहे, असं नाही आहे. वस्तुतः निसर्गाने खरं तर भरभरून दिले. तुम्हाला खायला प्यायला कधीही ददात पडणार नाही एवढं धनधान्य किंवा फळं फुलं हे सगळं कंदमुळं निसर्गामध्ये भरपूर आहे, पुष्कळ आहे, सगळ्यांना पुरेल इतकं आहे. जागा पुष्कळ आहे, उत्तम जागा, शय्या करण्यासाठी उत्तम जागा प्रत्येकाला पुरेल अशी परमेश्वराची ही योजना आहे. त्याच्या योजनेमध्ये गफलत होत नाही. असं सगळं असताना बरं तुम्हाला लज्जारक्षणासाठी, शरीर धारणेसाठी उत्तम वस्त्रसुद्धा, म्हणजे अगदी झाडाची सालसुद्धा उत्तम प्रकाराची मिळू शकते. त्यामुळे वल्कल धारण करूनसुद्धा राहता येतं. मग हा एवढा खटाटोप कशासाठी? आम्ही जे धावतो आहे, आणखीन मोठं घर, आणखीन चांगले कपडे, आणखीन चांगलं खायला, खरी गरज आहे का? विचार करा, अंतर्मुख होऊन विचार करा. तुम्ही म्हणाल मग हे निष्क्रिय बनवणं आहे का, की काही करू नका, परमेश्वर सगळं तुम्हाला देतो. असं नाही आहे म्हणायचं की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हे तत्त्वज्ञान नाही सांगितलं ह्याच्यातनं. प्रयत्न जरूर करा, पण त्या प्रयत्नासाठी जी हाव आहे ना, जी तृष्णा आहे ना, ती टाकून द्या. परमेश्वराने तुम्हाला पुष्कळ दिले त्याचे आभार माना, त्याच्यात समाधान माना आणि जे तुमच्याकडे अधिक असेल ते दुसऱ्याला द्या. एवढंच ह्याच्यातलं तत्त्व आहे किंवा ह्याच्यातला विचार आहे. काय म्हटलं बघूया. सुरमंदिर तरुमूल निवासः. परमेश्वराचं एखादं देवालय असेल, एखाद्या झाडाच्या मुळात म्हणजे झाडाच्या खाली, वृक्षाच्या पारावर म्हणा किंवा वृक्षातळी, असंसुद्धा आपल्याला निद्रा करता येऊ शकते शांतपणाने. म्हणजे निवांत एखाद्या देवमंदिरात म्हणा किंवा वास्तव्य करणं किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी शांतपणं राहणं हे शक्य आहे की नाही? मोठं घर पाहिजे का? फार मोठी हवेली आहे, मग त्या हवेलीत तुम्हाला झोप येईल का जर तुमचं मनच स्थिर नसेल? तेच एखाद्या झाडाच्या मुळापाशी, झाडाखाली जर का तुम्ही झोपलात, जर तुमचं शरीर थकलेलं असेल, जर तुमचं मन शांत असेल, तर कुठेही निद्रा येणं शक्य आहे. एवढं शक्य आहे. आणि भूतल हीच शय्या आहे. जमीन एवढी दिली आहे ना, मेदिनी, ही मेदिनी दिली आहे, पृथ्वी दिली आहे, त्याच्यावर तुम्ही कुठेही झोपू शकता. मृगाजीन अथवा वल्कल हेच तुमचं वस्त्र आहे. सगळ्या विषयांचा, संग्रहाचा आणि भोगाचा त्याग केला आणि अशा तऱ्हेने जर का वैराग्य संपादन केलं तर ते कोणासाठी सुखकर नसेल? अहो, सगळ्यांसाठी आहे, प्रत्येकासाठी हेच सुखकर आहे असं आचार्य ह्याच्यात आपल्याला सांगतात. बघा काय म्हटलेलं आहे. ह्याचं तात्पर्य काय आहे की आता तू काय कर,
तू वैराग्य धारण कर आणि त्याचं भजन कर. हे कुणासाठी सांगितलं आहे? हे आपल्यासाठी, सर्वसामान्यांसाठी सांगितलं आहे की तुझी जी हाव आहे ती सोडून दे. निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. देर इज प्लेंटी ऑफ इन्स्ट्रुमेंट्स किंवा प्लेंटी ऑफ पुष्कळ आहे. देर इज मच मोर फॉर एव्हरीबडीज नीड, बट इट इज नॉट सफिशियंट फॉर एनीबडीज ग्रीड. नीड तुमच्या फुलफिल होतील, पण ग्रीड फुलफिल होणार नाही. कारण हाव जर का त्या संसाधनापेक्षा जास्त असेल तर कशी काय ती पूर्ण होणार आहे? आणि माणसाच्या भुकेला, माणसाच्या तहानेला, माणसाच्या हव्यासाला काही मर्यादाच नाही आहे. म्हणून इथे आणखीन एक त्याचं मराठीत रूपांतर करताना असं म्हटलं आहे, वृक्षतळी वा देऊळी वसे. कुठे झोप तू? वृक्षतळी वा देऊळी वसे, निजे भूतळी ओढी हरिणाजिना. पांघरायला काय कर? एखाद्या मृगाजीनं किंवा एखादं वल्कल, एखाद्या झाडाचं सालसुद्धा तुला पुरेसं आहे पांघरुण म्हणून. प्रियजन गोष्टी त्यागुण कैचे, सुखनच मिळे विरक्ताना. सगळ्याचा त्याग कर आणि मग सुखाची हमी आहे, सुख नक्की मिळणार ह्याची खात्री आहे. आमच्या समर्थांनी सुद्धा हेच सांगितलं आहे. खरंच आहे, ही शय्या आहे, ही मेदिनी आहे. सुषुप्ती वना माझी निजून जावे, उषाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. काय म्हटलेलं आहे? सुषुप्ती. खरं सांगू का, गाढ झोप आली ना, खूप श्रम केले, खूप मनाला शांती मिळाली असेल तर सुषुप्ती म्हणजे अतिशय गाढ झोप लागते. आणि जणू काही तुम्ही त्या एका वनामध्ये, अरण्यामध्ये, गाढ अशा गहन अरण्यामध्ये आहात, इतकी गाढ झोप तुम्हाला लागते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सुषुप्ती वना माझी निजून द्यावे. मग उषाला काय लागतं? आम्हाला उशी लागते ना. उषाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. परमेश्वराचे मृदू चरण आहेत ना, ते उषाशी घ्यावे. म्हणजेच त्याच्या पायावर डोकं ठेवून आपण शांत झोपावं. पांघरुण कुठलं घ्यायचं आहे? अहो, एवढ्या दिशा आहेत ना, दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि आमच्या आचार्यांनी पण मागेच सांगितले, करतल भिक्षा तरुतल वासा. मोठ्याला काही ताटं नको आहेत, भांडी नको आहेत, प्लेट्स नको आहेत, कुठले सेट्स नको आहेत. काय हवं आहे? एवढेसे हाताची झोळीसुद्धा, म्हणजे हाताची ओंझळसुद्धा त्या भाकरीसाठी पुरते, किंवा जे काही भिक्षान्न मिळेल ते हातावर घेतलं तरी तेवढी भूकच असते माणसाची. एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी. पोट केवढं आहे? एका वितीचं पोट आहे. मग त्याच्यासाठी किती तुम्ही साधनं गोळा करणार? एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. त्यामुळे एवढ्या कमी संसाधनामध्ये तुम्ही तुमचा निर्वाह करू शकता असं सांगितलं आहे. पुढे काय म्हणतात बघा आचार्य, शत्रौ पुत्रे मित्रे बंधौ, मा कुरु यत्नं विग्रह संधौ, भवसमचित्तः सर्वत्र त्वं, वाञ्छयचीराद्यादि विष्णुत्वं. काय म्हटलेलं आहे बघा, शत्रौ पुत्रे मित्रे बंधौ. या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्या अवतीभोवती असतात. कोणी अगदी शत्रू आहे, कोणी अगदी जवळचा मित्र आहे, पुत्र आहे, बंधू आहे. हे सगळे काही आमच्या जवळचे आहेत, काही फार लांबचे आहेत. पण तू काय कर, शत्रौ पुत्रे मित्रे बंधौ मा कुरु यत्नम. तू प्रयत्न करू नको. कशासाठी? विग्रह संधौ. विग्रह किंवा संधी याच्यासाठी तू प्रयत्न करू नको. वस्तुतः विग्रह आणि संधी हे राजधर्मामध्ये सांगितलेले आहेत. राजांनी शत्रूशी कधी कलह करायचा, कधी युद्ध करायचं, त्याला विग्रह म्हटले. आणि कधी संधी म्हणजे कधी समेट करायचा, ह्याचं काही शास्त्र आहे, ह्याची काही तत्त्व आहेत. व्यवहारात सुद्धा कुणाशी कलह, कुणाला 4 हात दूर राखायचं, कुणाला जवळ करायचं, ह्याचेही काही नियम आहेत. तू काय कर,
मित्र, पुत्र, बंधू इत्यादी लोकांशी मुद्दामहून भांडण तंटा करू नकोस. कुणाशीही कलह ओढवून घेऊ नकोस. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, फार सुंदर आचार्यांचा बॅलन्स्ड असा उपदेश आहे. त्याचबरोबर कुणाच्या फार स्नेहातही अडकू नकोस. 2 टोकं असतात आपल्या आचरणाची 2 टोकं आहेत. एक म्हणजे याचं अगदी तोंडही बघणार नाही, एक म्हणजे अगदी फार गळ्यात गळा घालणार. दोन्ही चुकीचं आहे. दोन्ही हे चुकीचं आहे. कोणाशी भांडणही करू नको आणि कुणात फार अडकू पण नकोस. तुला जर काय म्हटलेलं आहे, वांछसी यदी चिराद यदी विष्णुत्वम. तुला जर का विष्णू तत्वाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे, वांछसी करण्याची इच्छा असेल, तर तू काय कर, सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाचा सोहळा जर का तुला लवकर अनुभवण्याची इच्छा असेल, अचिरात, वांछसी अचिरात, चिर म्हणजे पुष्कळ काळ आणि अचिर म्हणजे तत्काळ, यदी विष्णुत्वम, त्या विष्णुतत्वाचा साक्षात्कार करायचा असेल तर तू काय कर, भवसमचित्त सर्वत्रत्वम. समचित्तत्व, सगळीकडे समभाव ठेव. त्यामुळे उच्च नीच, आपला परका, श्रीमंत दरिद्री हे सगळे भेदभाव तू सोडून दे आणि केवळ ईश्वरालाच भज. केवळ ईश्वराचंच भजन कर. सर्वसामान्यपणे व्यवहारात वागताना आपल्या मनामध्ये सतत भेदभाव असतो की हा माझा आहे, हा आमच्या जातीतला आहे, हा आमच्या नात्यातला आहे, हा आमच्या धर्मातला आहे आणि तो वेगळा आहे, तो परका आहे. हा आप आहे, तो पर आहे. हा श्रीमंत आहे, तो दरिद्री आहे. हा उच्चवर्णीय आहे, तो खालच्या जातीचा आहे. असला कुठलाही भेदभाव नको. ह्या सगळ्याच्या पलीकडे तुला जाता यायला पाहिजे. आणि म्हणूनच त्या मराठी अनुवादामध्ये आणखीन सुंदर ह्याचं रूपांतर केलेलं आहे. करू नको तू यत्न शत्रूचा द्वेष सगळ्या पुत्रा प्रीती. अजाण भेदा टाकून मानी स्वतः तया सांगाती. हा भेद टाकून तू सगळ्यांचा सांगाती हो, पण कुणाशी भांडणही करू नको आणि कुणाच्या फार मोहपाशातही अडकू नकोस. जसा फटका आहे ना, अनंत फंदींचे फटकेत, बिकट वाट वही वाट नसा विधोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको. तसा हा उपदेश आहे. काय कर आणि काय करू नकोस, डूज अँड डोंट्स हे सगळं ह्याच्यात सांगितलं आहे आचार्यांनी. अर्थात ती भाषा जुनी आहे, पण तत्त्व आजही तितकंच ते ॲप्लिकेबल आहे. आजही आपल्याला आचरणात आणण्यासाठी हे तत्त्वज्ञान तितकंच मार्गदर्शक आहे. आणि खरंच आहे, आचार्यांच्या एकूणच सगळ्या जीवन तत्त्वज्ञानाचा जर का सार काढायचं झालं तर आचार्य म्हणतात अभेद हेच ज्ञान आहे. कुठे भेदभाव मानूच नको, हेच सर्व ज्ञान आहे किंवा हेच आत्मज्ञान आहे. आणि इथे तेच सांगितले, भेद मानू नकोस. आणि जे भेद मानतात ते क्षुद्र मनोवृत्तीचे असतात. अयम निजः परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हा माझा, हा तुझा, हा त्यांचा. कोण म्हणतं? गणना लघुचेतसाम, ज्यांचं हृदय चेतस, ज्यांची बुद्धी क्षुद्र आहे, सीमित आहे, मर्यादित आहे, अतिशय गौण दर्जाची आहे, ते म्हणतात हा आमचा, हा तुमचा, ही आमची बॉर्डर आहे, इथे सीमारेषा आहे. कोण म्हणतं? असं म्हणतात. पण उदारचरितानाम, ज्यांचं उदार चित्त आहे त्यांच्यासाठी वसुधैव कुटुंबकम, सगळी ही वसुधा, ही पृथ्वी हे एक कुटुंब आहे. अगदी वेदामध्ये सुद्धा सांगितले हे विश्व एक नीड आहे. नीड म्हणजे इथे घरटं या अर्थी आहे. आणि या घरट्यामध्ये सगळी मनुष्यजात वास्तव्याला यावी अशी आमची इच्छा आहे. वेदामध्ये सांगितले हे घरटं आहे, हे आपलं एक कुटुंब आहे. असं नाही आहे की हा पाकिस्तान आहे, हा चीन आहे, हा अमेरिका आहे, असला कुठला भेदभावच नाही आहे. हे सगळं पृथ्वी, ह्या मानवजात हेच एक कुटुंब आहे. त्यामुळे ह्याला आपण खरंच माणसाने माणसाशी माणसा समवागणे, भेदभाव सोडून दे.
कुणाशी अति चिकटायलाही जाऊ नको, कुणाला तोडू पण नको, सगळ्याशी समत्व ठेवून वाग, हाच उपदेश आचार्यांनी ह्याच्यात केलेला आहे. पुढे आचार्य काय म्हणतात, त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णु सर्वस्मिन्नपि पथ्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदज्ञानं. हे भल्या गृहस्था, मागच्या चरपट पंजरिकामध्ये ते मूढ म्हणत होते. मूढ म्हणजे अविवेकी, पण इथे आचार्यसुद्धा स्तुती करत आहेत. भगवद्गीतेतसुद्धा आपण पाहिलं ना, भगवंत अर्जुनाला कधी रागवतात, कधी सुनावतात, कधी गोड बोलतात, कधी प्रशंसा करतात, कधी शाबासकी देतात. माणसांशी वागण्याचे सुद्धा अनेक प्रकारे त्या त्या परिस्थितीनुसार, त्याच्या मनस्थितीनुसार तसं बोलावं लागतं. इथे आचार्य म्हणतात, अरे भल्या गृहस्था, कळलं आहे ना तुला, तू विवेकी आहेस ना, तू शहाणा आहेस ना, तुला स्वतःच्या हिताची चिंता आहे ना, मग आता तू असं कर, हे भल्या गृहस्था, तू काय, मी काय, इतर सगळे किडा मुंगी पशु पक्षी कीटक पतंग ह्या सगळ्यामध्ये एकच आत्मतत्व भरून राहिले. लक्षात घे, आपण बहिरंगाला फार भुलतो. आपण बहिरंग, की अरे ही एवढीशी मुंगी आहे आणि हा एवढा मोठा हत्ती आहे, हे एवढंसं नाजूकसं फुलपाखरू आहे आणि तो एवढा डायनॉसॉर आहे, हा एकदम वेगाने पळणारा चित्ता आहे आणि ही अगदी संथ गतीने चालणारी गोगलगाई. ह्याच्यामध्ये आम्हाला फरक दिसतो हो, पण ह्याच्यातलं जे चैतन्य आहे ते एकच आहे. असंही नाही आहे की मुंगीतलं आत्मतत्व फार लहान आहे आणि हत्तीतलं आत्मतत्व मोठं आहे, असंही नाही आहे. चैतन्य असे सर्वगत, सगळीकडे ते समानत्वानी आहे. असं चैतन्य आहे हे तू समजून घे. आणि सहनशीलता सोडून तू उगीच रागवतेस कशाला? बघा, कुणालाही उपदेश केला, कुणालाही सांगितलं की तू असं असं वाग, की राग येतो. हो, मला कळते, माझं मी बघीन, तुम्ही कशाला सांगताय, अशी एक सर्वसाधारण प्रतिक्रिया असते माणसाची. कोणीही काहीही सांगितलं, जरी हिताचं असलं तरी फारसं आपल्याला पटत नाही आणि पचतही नाही. म्हणून तू जर का, इथे फार आचार्यांनी म्हटलेलं आहे की तू असहिष्णू आहेस, सहनशीलता सोडून मयी व्यर्थम कुप्यसे, माझ्यावर उगीचच रागवतोयस का? अरे मी तुला काय सांगतोय, सर्वस्मिन्नपि पथ्यात्मानं. कुणीतरी हिताची गोष्ट सांगत असताना खरंच कोणी का बरं रागवावं? रागवू नये, विचार करावा की हे मला कशासाठी सांगत आहेत. माझ्या कल्याणाचं सांगतायत ना, माझ्या हिताचं सांगतायत ना. मला हे आत्तापर्यंत उमगलं नव्हतं, मला हे कळलं नव्हतं, पण आता यांनी सांगितल्यावर मला आता कळतं आहे. आपण त्यांना अगदी धन्यवाद देऊ नका, त्यांचे आभार मानू नका, पण निदान मनामध्ये त्यांना कृतकृत्यता किंवा कृतज्ञता तरी व्यक्त करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कशासाठी तू रागवतो आहेस किंवा टाकून बोलतो आहेस? अरे सगळीकडे एकच आत्मा विराजमान आहे, सगळ्या जीवांमधला आत्मा आहे तो एकच आहे, हे तू आधी लक्षात घे. भेदबुद्धी ठेवू नको. सर्वत्रोत्सृज भेदज्ञानम, सर्वत्र सगळीकडे उत्सृज, टाकून दे, काढून टाक. काय काढून टाक? भेदज्ञानम, भेदाविषयी जे तुझं मत आहे ते काढून टाक. सगळीकडे तो एकच एक परमात्मा भरला आहे. रूपं वेगळी असते, त्याच परमात्म्याने त्या मुंगीचं रूप घेतले, त्या कीटकाचं रूप घेतले, त्या माशाचं रूप घेतलं आहे किंवा त्या पक्ष्याचं रूप घेतले. मासा असा सुळकन पाण्यात जातो आणि पक्षी भुरकन उडून जातो, पण दोन्हीतलं चैतन्य ते मात्र समानच आहे. दोन्हीमध्ये तोच परमात्मा, तेच चैतन्य, तीच जाणीव, तोच आविष्कार आहे. आणि म्हणून तू हे भेदज्ञान काढून टाक आणि अभेदाचा शोध घे. सगळीकडे अभेद आहे. विनश्यत्स्व विनश्यन्त यः पश्यति स पश्यति. या विनाशशील देहामध्ये तो अविनाशी आत्मा राहतोय, त्याच्याकडे बघ, त्याच्याकडे लक्ष दे. तो सगळ्यांमधला समान दुवा आहे, तेवढंच बघायचं आहे.
आणि मग पुढे मराठी अनुवादामध्ये असं म्हटलंय, उगा राग हा मजवर द्वेष्ट्या, द्वेष्ट्या म्हणजे उगीच द्वेष करणार, असहिष्णू अशा माणसा, उगा राग हा मजवर द्वेष्ट्या, मी तू सर्वा एक हरी, मी तू सर्वा एक हरी, सर्वा असू दे समता इच्छा, विष्णुपदाची मनी जरी. तुला जर का विष्णुपदाची इच्छा असेल, विष्णू तत्वाचा साक्षात्कार करून घेण्याची थोडी जरी इच्छा असेल, तरी सर्वा असू दे समता, सर्वांच्या ठाई समभाव असू दे, सर्वभूत हिते रताः असा समभाव जर का असेल, तर तो त्या प्रत्येक जीवामध्ये जर का परमेश्वर पाहायला शिकता आला, तर वेगळा परमेश्वर पाहण्याची इच्छाच नाही. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत. जो जो प्राणी भेटेल त्या सगळ्यांमध्ये त्याच तत्वाचा आविष्कार आहे, तेच चैतन्य आहे, हे तू समजून घे. आता त्याच्यासाठी आपण काय काय करतो? त्या तत्वाचा साक्षात्कार होण्यासाठी, त्या विष्णुपदाचा साक्षात्कार होण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे तर करायचंच आहे. भेदभाव विसरून जायचा आहे, सगळीकडे अभेद पाहायचा आहे. पुढे 9व्या कडव्यामध्ये म्हणतायत, प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्य विवेकविचारं जाप्य समेत समाधिविधानं कुर्ववधानं महदवधानं. प्राणायामं प्रत्याहारं. आपल्याला माहिती आहे, अष्टांग आयुर्वेदमधला किंवा अष्टांग योगामधला जो प्राणायाम आणि प्रत्याहार या स्टेजेस आहेत, या पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, समाधी आणि ध्यान, या सगळ्या पायऱ्या आहेत. आता ह्या पायऱ्या करताना प्राणायाम कर असं म्हटलेलं आहे आणि प्रत्याहार कर, मनाला आणि इंद्रियांना अंतर्मुख कर. प्राणायामामुळे काय होतं? मन श्वासावर केंद्रित होतं, हो की नाही? आपल्याला माहिती आहे, प्राणायामामुळे मन श्वासावर केंद्रित केलं की श्वास आपण दिवसभरात 21,600 वेळा श्वास उच्छ्वास करतच असतो. लक्ष नसतं आपलं, आपल्याला जाणवतही नाही की हां इतके झाले. पण काही काळ तरी एक 10 मिनटं 20 मिनटं तरी प्राणायामाकडे जर का लक्ष दिलं, तर आपल्या मनात बाकीचे कुठलेही विचार येत नाहीत. श्वास आत घेतला, श्वास बाहेर सोडला, आत घेतला, बाहेर सोडला, एवढंच लक्ष राहतं. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे, वर्तमान काळावर लक्ष केंद्रित होतं. तेव्हा मग मागे काय घडलं, काल काय झालं, 25 वर्षापूर्वी काय झालं, हे कुठलेही विचार येत नाही. किंवा उद्या काय करायचं आहे, आज काय काय कार्यक्रम, हे सुद्धा लक्षात येत नाही. फक्त श्वासाकडे लक्ष. प्राणायामम प्रत्याहारम. प्रत्याहार याचा अर्थ आहे की मनाला आणि इंद्रियांना अंतर्मुख करायचे. विषय तर आहेतच, जगामध्ये अनेक विषय आहेत, आकर्षकसुद्धा विषय आहेत. पण जेव्हा आपल्या इंद्रियांचा आणि त्या विषयांचा संयोग होतो, म्हणजे डोळे आहेतच ना मला, कान आहेत, नाक आहे, त्वचा आहे, रसन आहे, पंचज्ञानेंद्रिय आहेत, आणि जगात कितीतरी खाद्यपदार्थ आहेत, कितीतरी सुगंधी पदार्थ आहेत, कितीतरी स्पर्शाला सुखदायक असे पदार्थ आहेत, कानाला श्रवणीय अशा गोष्टी आहेत, डोळ्यांना प्रेक्षणीय अशा, असं खूप आहे या जगामध्ये. पण मला माहिती नाही आहे, जेव्हा या इंद्रियांची आणि त्यांची भेट होते, डोळ्याला एखादी वस्तू, व्यक्ती, पदार्थ दिसतो, तेव्हा मनामध्ये कामना उत्पन्न होते, त्याचं चिंतन होतं आणि मग हळूहळू ती गोष्ट हवीशी वाटायला लागते. म्हणून त्या इंद्रियांना तिथेच रोखायचे. विषयांशी संयोग झाला तरी त्यांना आत वळवायचे, फार बाहेर स्वैर सोडायचं नाही आहे. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे, मनाला आणि इंद्रियांना अंतर्मुख करायचे, त्यांना विषयोन्मुख होऊ द्यायचं नाही आहे. या जगात काय करतो? नित्यानित्य विवेक विचारम. नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे, विनाशशील काय आहे? सगळं विनाशशील आहे. यद्यद दृष्टम तत्तद नष्टम. जे जे डोळ्यांनी दिसते ते सगळं संपणार आहे
आणि जे डोळ्यांनी अजिबात दिसत नाही आहे, कुठल्याही इंद्रियांनी जाणवत नाही आहे, ते मात्र टिकणारे. मग ते काय आहे? ते सत्तत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे, ते आत्मतत्व आहे. त्याचा तू शोध घे. बाकी दिसणाऱ्या गोष्टींना जरा दूर कर, एलिमिनेट कर, बाजूला सार, असं सांगितलं आहे. त्यामुळे मग म्हटलं आहे नित्यानित्य विवेक विचारम जाप्य समेत समाधी विधानम. हे बोलायला सोपं आहे हो, पण मन ऐकते कुठे? मन अजिबात ऐकत नाही आहे. मग त्याला कशाचा तरी छंद लावायचा आहे. मन ऐकत नाही ही खरी गोष्ट आहे. मन चंचल आहे. अर्जुनसुद्धा म्हणतो आहे ना, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अगदी मान्य आहे, अगदी आम्हाला पटतं आहे. मन अजिबात ऐकत नाही. त्याला इथे बस म्हटलं की तो पळत सुटतो. पण मनाचा आणखीन एक गुण आहे की त्याला चटक लागली ना एखाद्या गोष्टीची की तिकडे ते ओढ घेतं. मग त्याला चटक लावायची आहे, त्याला छंद लावायचा आहे, त्याला नाद लावायचा आहे. कशाचा? नामस्मरणाचा. श्वासागणिक नामक स्मरण. तुमचं काय इष्टदैवत असेल, तुमचं काय जे काय आराध्य दैवत असेल, त्याचा जप असेल, त्याचं नामस्मरण असेल, त्याचा ध्यास लावून द्या, मनाला ते जोडून द्या. मग मन स्वस्थ, जेव्हा त्याला स्वस्थता मिळेल तेव्हा त्याला त्याचीच आठवण होईल की अरे नामस्मरण करायचे, जप करायचे. हातात माळ असो नाही तर नसो, सोहम हा जप सतत चालूच आहे. आतमध्ये सोहम हंसा, सोहम हंसा हा जप चालूच आहे. त्या जपावर चित्तस्वरूप एकाग्र करायचे. नीट लक्ष दे. कुर्ववधानम, कुरु अवधानम. इकडे अवधान दे. नुसतंच लक्ष दे म्हटलं नाही आहे, अवधान दे. बघा, अवधान म्हणजे लक्ष देऊन हे ऐक. महदवधानम, हे अतिशय महत्त्वाची काहीतरी गोष्ट सांगतो आहे तुला, त्याच्याकडे पूर्णपणाने लक्ष दे, त्याची उपेक्षा करू नकोस, असा आचार्यांचा संदेश आहे. प्राणायाम, प्रत्याहार, नित्यानित्य विवेक विचार, हे सगळं जे आहे ना, साधन चतुष्टय आहे. साधन चतुष्टयाचा आधार घेतल्यानंतर हळूहळू मन एकाग्र व्हायला निश्चितपणाने मदत होते. आणि मन एकाग्र झालं, त्या एकाग्र मनाला त्या जपाचा, त्या नामस्मरणाचा छंद लागला ना की मग बाकी कुठले विचार येणारच नाहीत. आणि मग जसजसं मन एकाग्र होईल तसं तसं त्याची रिसेप्टिव्हिटी वाढते, त्याची ग्रहणशीलता वाढते आणि मग परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. आता त्याचा मराठी अनुवाद काय केला आहे तोही बघूया. प्राणायामे प्रत्याहारे स्थिरचंचल तू तर्क करी, जप बहुयत्ने लाव समाधी, चंचल मन तू शांत करी. काय म्हटलेलं आहे? प्राणायाम आणि प्रत्याहारामुळे मन एकाग्र व्हायला, बाकीचे विषय हळूहळू दूर जायला थोडी तरी मदत होते. आणि तू काय कर, स्थिर काय आहे आणि चंचल काय आहे याचा तर्क कर. म्हणजे शाश्वत आणि अशाश्वताचा निर्णय घे, सारासार विचार कर. कशामुळे? जप बहुयत्ने लाव समाधी. जपातनं, नामस्मरणातनं समाधीसाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार होते. तिथे तू त्या समाधीकडे मन लाव. तुम्ही ध्यानाला बसलात तर उलट अधिक विचार येतात, पण हळूहळू त्या विचारांकडे जसं जसं दुर्लक्ष करत जातो, विचारांचं विरेचन होत जातं, तसतसं मन लवकर एकाग्र होतं, केंद्रित होतं आणि मग हळूहळू त्या परमेश्वराचं दर्शनसुद्धा घडू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे जप बहुयत्ने लाव समाधी, चंचल मन तू शांत करी. हे मन चंचल आहे, अगदी बरोबर आहे, पण ते शांत केलं तर होऊ पण शकतं. त्याच्यासाठी थोडी साधना हवी, थोडे प्रयत्न हवे, थोडं नामस्मरण हवं, थोडं जपजाप्य हवं. आणि खरंच आहे, यज्ञानाय जपयज्ञोस्मी असं भगवंतानीच विभूती योगामध्ये सांगितलं आहे की जपयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ आहे. मोठाले यज्ञ तुम्ही कराच, पण त्याहीपेक्षा जपयज्ञ सतत सतत सतत. आणि गोंदवलेकर महाराजांचा तर हाच आदेश आहे. सगळ्या संतांनी आपल्याला नामस्मरणाचा उपदेश केलेला आहे. नामस्मरणामुळे नाम
नामामुळे नामी आपल्या जवळ येतो. नामी, ज्याचं नाम आहे तो नामी, तो प्रभू रामचंद्र किंवा कोणी तुमचा कृष्ण असेल, दत्त असेल, देवी असेल, ते आपल्या जवळ येतात. त्यामुळे हा नामस्मरणाचा छंद लावून घ्या असंही म्हटलेलं आहे. आता पुढे म्हटलं आहे, अगदी शेवटचा 10वा श्लोक आहे, आजचा शेवटचा आहे. नलिनी दलगत सत्सलीलं तरलं तद्वज्जीवितमतिशयचपलं विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तं. नलिनी दल, नलिनी म्हणजे कमळ, त्याचं दल म्हणजे त्याची पाकळी, त्याच्यावर जल किती काळ राहतं बरं. त्या कमळाच्या पाकळीवर तुम्ही पाणी टाकलं, एखादा थेंब असा राहील, पण तो क्षणात नाहीसा होतो. त्या कमळाच्या पाकळीवर जसं पाणी स्थिर राहू शकत नाही, तद्वत त्याचप्रमाणे हे जीवनसुद्धा इतकं अस्थिर आहे की आत्ता आहे आणि आत्ता नाही. एका श्वासाचं अंतर आहे. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये फक्त एका श्वासाचं अंतर आहे. आपण अशा कितीतरी केसेस बघतो, असे कितीतरी लोक पाहतो की अरे आत्ता होते, आत्ता बोलत होते, चालत होते आणि आत्ता नाही आहेत. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. जीवन असंच आहे. नलिनी दल जल, त्या कमळाच्या पाण्यावर पाणी जसं टिकत नाही तसं हे जीवनसुद्धा अस्थिर आहे. आणि काय आहे, विद्धी, तू जाणून घे काय काय आहे. व्याधी अभिमानग्रस्तम लोकम शोकहतं च समस्तं. हे सगळे लोक आहेत, हे विश्व जे आहे ते कशामध्ये त्रस्त झालेलं आहे. व्याधी आहेत, केवढे रोग आहेत अहो, काही नावंसुद्धा आपल्याला माहिती नाहीत, असे अनेक रोग आहेत. व्याधी तर अनेक आहेत, अभिमान आहे, अहंकार आहे, शोक आहे, रोगराई आहे, दुःख आहेत. किती हे सगळं जीवन हे दुःखमयच आहे. सगळं जीवन हे दुःखमय आहे. आणि या दुःखमय जीवनाचं कारण काय आहे? जन्म. जन्म हेच दुःखाचं मूळ आहे. त्यामुळे ह्या जन्माला आल्यानंतर ही सगळी दुःख भोगावी लागतात. तू काय कर, तू हे समजून घे. फक्त तू काही याच्यावर उपाय करू शकत नाहीस, पण तू हे समजून घे की हे विश्व जे आहे ते दुःखमय आहे. हे सगळं बंधन आहे. या बंधनातून मला मुक्ती मिळवायची, मला ह्याच्या पलीकडे जायचं आहे की जिथे दुःख नाही, व्याधी नाही, जन्म मृत्यू जरा, याच्या पलीकडे मला जायचं आहे. ते कुठलं पद आहे? ते आहे विष्णुपद आहे. तिथे पोचायचं असेल तर मला ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे, ह्याचा त्याग करून त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि तो कसा काय करता येईल? किंवा हे आयुष्य आहे ते अगदी क्षणभंगूर आहे. आपण मागे पण पाहिलं होतं, पण परत तो श्लोक मी उद्धृत करते कारण ह्याच्याशी अगदी समश्लोकी म्हणावा असा तो श्लोक आहे. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गतः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तो यतरङ्गभङ्गचपलां विद्युच्चलैः जीवितं तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना. आयुष्य जात आहे ते स्थिर आहे का? स्थिर आहे असं आम्हाला वाटतं आहे, पण कालचा दिवस आम्ही आज परत आणू शकत नाही. अहो, गेलेला क्षणसुद्धा मला आत्ता आणता येणार नाही आहे. आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं, रोज आणि रोज. आणि आम्ही पाहत असताना, असंही नाही की आम्ही झोपलो आहे आणि आम्हाला कळलं नाही, आम्ही पाहत असताना आमचं आयुष्य चाललं आहे आणि ते आम्ही सेलिब्रेट करतो आहे. आम्ही वाढदिवस साजरे करतो आहे. याति क्षयं यौवनं, आत्ता आत्ता तर तारुण्य होतं, आत्ता आत्ता तर मला वाटलं की मी अगदी तरुण होते, पण केव्हा गेलं कळलंच नाही. याति क्षयं यौवनं लक्ष्मीस्तो प्रत्यायान्ति गतः पुनर्न दिवस, परत ते दिवस येत नाही. कालो जगद्भक्षकः. बरं, पैसा तुम्हाला साथ देतो, पण कुठपर्यंत? लक्ष्मीस्तो यतरंग भंग चपलां. पाण्यावरचा एखादा तरंग जितका क्षणात नाहीसा होतो तशी ही लक्ष्मी पण जाते. विद्युच्चलैः जीवितम, इथे जे नलिनी दल जल म्हटलेलं आहे तसं तिथे त्याला विद्युच्चलम, वीज जशी क्षणात चमकावी आणि नाही शिवावी तसं जीवन संपते. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे तू काय कर, याच्या सगळ्याचा विचार कर.
शोक आहे, व्याधी आहे, दुःख आहे, अगदी पूर आहे, अवर्षण आहे, सुनामी आहे, कोविड आहे, किती व्याधी येतात आणि हे आपल्या जीवनाला हादरवून टाकतात. म्हणजे हे जीवन आमचं शाश्वत नाही आहे, आम्ही काही अमर नाही आहोत याचा विचार कर. आणि विष्णुपदाची जर का तुला इच्छा असेल, अपेक्षा असेल, विष्णुपद प्राप्त करायचं असेल तर ह्या सगळ्याचा सारासार विचार तू करायला पाहिजे. आणि म्हणून इथे मराठी अनुवादातसुद्धा असं म्हटलेलं आहे, कमळलतेच्या आपणी पाणी धावे, ते बी अतिशय चंचल जीवन रे, मी पण ताठा गर्भ रोग, दुःखाने भरले जग सारे. या कमळाच्या पाकळीवरनं जसं सगळं पाणी क्षणात ओसरून जातं तसं हे चंचल जीवन आहे आणि त्यामुळे मी पण सोडून दे. या एवढ्या मोठ्या विस्तारामध्ये तू कोण आहेस? क्षुल्लक जीव आहेस. हा मीपणाचा जो ताठा आहे तो सोडून दे आणि सगळं जग हे दुःखानी रोगानी भरलेलं आहे. त्याच्यात फक्त एकच तत्त्व आनंद देणारं आहे, ते म्हणजे आत्मज्ञान, आत्मतत्व, आत्मबोध. परमेश्वराला शरण जा, त्याचं नामस्मरण कर आणि तरच तुला शाश्वत आनंदाचा शोध लागेल, असं या द्वादश पंजरिका स्तोत्रामध्ये आचार्य म्हणत आहेत. त्याचा थोडासा तरी निदान अभ्यास करूया, विचार करूया, चिंतन मनन करूया आणि ते किंचित तरी आचरणात आणूया, असा आचार्यांचा संदेश आहे. एवढ्यावरच आज आपण थांबूया. इथेच थांबते आणि म्हणते, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. सुरमंदिर तरुमूल निवासा, शय्या भूतल मजिनं वासा, सर्व परिग्रह भोग त्याग, कस्य सुखं न करोति विरागः, कस्य सुखं न करोति विरागः. शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ, मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ, भव समचित्तः सर्वत्र त्वं, वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं, वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वम्. त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुः, व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णु, सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं, सर्वोत्रोत्सृज भेदज्ञानं, सर्वोत्र सृज भेदज्ञानम्. प्राणायामं प्रत्याहारं, नित्यानित्यविवेकविचारं, चाप्यसमेत समाधिविधानं, पूर्ववधानं महदवधानं, पूर्ववधानं महदवधानम्. नलिविदलगतसलिलं तरलं, तद्वज्जीवितमतिशयचपलं, विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं, लोकं शोकहतं च समस्तं.